2009, 2014, 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. उद्योगपती मी, अमित शाह, स्वतः पवारसाहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस चर्चा व्हायची. देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं, सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला. चर्चा होती, परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही. तुम्ही ह्या चर्चेत आहात, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. 4ला, 5ला, 6ला पाटेचा शपथविधी, पण आता मीडियाला बोलणार कोण? त्याच्यामुळं तुमचं खरं, आमचं राहू द्या. शंकरराव भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ती जी लढत झाली, भाऊंना अभिवादन पण करतो. त्यामध्ये आम्ही बारामतीमधनं 35,000चं लीड दिलं, बारामतीचा उमेदवार असताना देखील. आणि तेव्हापासून आम्ही मागं वळून बघितलं नाही. अनेक चढ उतार आले. 91ला मी उभा होतो, त्यावेळेस इंदापूर तालुक्याने प्रचंड मला मताधिक्य दिलं. 80 का 85 हजाराचं लीड, मतदारांची संख्या कमी होती तरी 85,000चं लीड दिलं. देशात काँग्रेस पक्षामध्ये पुरुषांच्या मध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने PV नरसिंहरावजी पंतप्रधान होते. 3.5 लाखाच्या मताधिक्यांनी मला तुम्ही निवडून दिलं. लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मला पडली, 1 लाख त्या प्रतिभा लोखंड्यांना पडली आणि ती निवडणूक झाली. तेव्हापासून अनेक निवडणुका मी पाहिल्या, अनेक चढउतार पाहिले. त्याचा उल्लेख हर्षवर्धनजींनी केला. ते सगळं होत असताना अंकिताने पण सांगितलं किंवा मागच्या 4 निवडणुकीमध्ये पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आमच्याकडनं काम करून घेतलं जातं, परंतु नंतर मात्र वेगळं घडतं. हा अनुभव आम्ही सतत घेतोय. मित्रांनो, ज्यावेळेस देवेंद्रजी इथं आले, त्यांनी तुम्हाला सांगितलं की मी हा तालुका दत्तक घेतो, इथलं पालकत्व मी स्वीकारतो, इथले जे काही प्रश्न असतील ते मी सोडवीन. ह्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 10 वर्ष अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतायत. जगामध्ये अनेक देशांचे त्यांचे मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. मगाशी शरदजी जामदारांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. युक्रेन आणि रशिया ही लढाई झाली, आपल्याला माहिती नव्हतं. अनेक आपली मुलं तिथं मेडिकल कॉलेजच्या करता युक्रेनमध्ये गेलेली आहेत, भारतातली, महाराष्ट्रातली. त्यांना अतिशय सुरक्षित आणण्याचं काम मोदींनी पुतीनला सांगितलं की ते माझे सगळे विद्यार्थी मला बाहेर काढायचे आहेत, थोडंसं सहकार्य केलं पाहिजे. मित्रांनो, शेजार धर्म हा पाळायचा असतो आणि मोदींच्या विनंती करता तिथं ऐकलं गेलं आणि त्या वेगवेगळी विमानं पाठवून आपण आपल्या मुलांना सगळ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये आणलं. आज आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था आपली करायची आहे. आज जगात 5व्या क्रमांकावर गेलोय. मोदी साहेबांना पुढच्या 3ऱ्यांदा पंतप्रधान होत असताना 3ऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था द्यायची आहे. फार मोठं विजन आहे त्यांचं. विकास पुरुष म्हणूनच मी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्यासारखा तोडीचा नेता कुठल्याही राजकीय पक्षामध्ये 135 ते 140 कोटी जनतेचा कारभार खऱ्या अर्थाने करण्याच्या करता आपल्याला दिसत नाही. तुम्ही त्रयस्थ म्हणून बघा, भारत नागरिक म्हणून बघा. एकीकडे मोदी साहेबांचा फोटो, दुसरीकडे समोर कोण? कुणीच उत्तर द्यायला तयार नाही. गडीभर धरा राहुल गांधी, काय तुलना होऊ शकते? काय राहुल गांधीची कारकीर्द आहे, काय मोदी साहेबांची कारकीर्द आहे? मुख्यमंत्री म्हणून गुजरातचे असू द्यात, देशाचे पंतप्रधान म्हणून असू द्यात, सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हा मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीतनं झालेला आहे. मित्रांनो, हे सगळं होत असताना आपल्याला केंद्रामध्ये आपल्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे. जर सत्तेवर असणाऱ्या पक्षाचा खासदार, त्यांच्या युतीचा खासदार निवडून गेला तर केंद्राचा मोठा निधी त्या लोकसभा मतदारसंघाला आणता येतो. गेल्या 10 वर्षामध्ये तशा पद्धतीनं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये किती निधी आला ह्याची आपणच शहानिशा करा.
मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की हर्षवर्धन पाटील साहेबांच्या प्रयत्नातनं आपल्या सगळ्यांच्या मेहनतीतनं उद्याच्याला इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळालं तर त्यामध्ये निश्चितपणे त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत महायुतीच्या उमेदवाराच्या जास्तीचा केंद्राचाही पैसा आणि राज्याचाही पैसा विकास कामाच्या करता आम्ही आणायला कुठं कमी पडणार नाही हा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे। तुम्ही म्हणाल मग मागे काय व्हायचं? 2004, 2009, 2014, 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो। चर्चा कोण करत होते ते त्यांना माहिती आहे। ते आमच्या वर्षांकडे जायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे। मित्रांनो, मी उदाहरण देतो की 2019ची निवडणूक झाली। आम्ही सगळेजण, एक मोठा उद्योगपती आहे, आज देशातला नंबर 1चा उद्योगपती, त्यांच्या घरी उद्योगपती, मी, अमित शहा, स्वतः पवारसाहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही 6 जण बसायचो, 7 जण बसायचो, चर्चा व्हायची। देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं, सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला, कोण कोण मंत्री, कोण कोण राज्यमंत्री, 43 मध्ये भाजपच्या किती, राष्ट्रवादीचे किती, कुठली खाती, सगळी चर्चा 5-6 मीटिंगमध्ये झाली। मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी, ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही। तुम्ही ह्या चर्चेत आहात, तुम्हाला शब्द पाळावा लागेल। ह्याचे साक्षीदार देवेंद्रजी आहेत, ह्याचे साक्षीदार प्रफुल्ल पटेल आहेत, त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं। मी म्हणलं हरकत नाही, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली। मी म्हणालो हे असं कसं, आपलं तर ठरलंय तसं आणि हे का चाललंय वेगळंच, हे कसं होईल? ते म्हणले नाही, आता आपल्याला इकडे असं करायचं। म्हणलं आपण शब्द दिले, 5-6 मीटिंग झाल्यात आणि त्या उद्योगपतीच्या साक्षीनं झाल्यात। उद्योगपतीला घडीवर बाजूला ठेवा, परंतु अमित शहांच्या साक्षीनं ते वेळोवेळी पंतप्रधानांना सांगायचे, परंतु ते काही होत नव्हतं। शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं। मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे, तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची। दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घ्यायचं ठरलं। त्यामध्ये लोक सांगतात, मीडिया सांगतो पहाटेचा शपथविधी, पहाटेचा शपथविधी। 8 वाजताला पहाटेचा शपथविधी म्हणत नाही, 4ला, 5ला, 6ला पहाटेचा शपथविधी। पण आता मीडियाला बोलणार कोण? त्याच्यामुळं तुमचं खरं, आमचं राहू द्या। मित्रांनो, तो शपथविधी झाला, त्यामध्ये गुप्त मतदान झालं नाही, नाहीतर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळं दिसलं असतं। खरं तर त्या नियमामध्ये गुप्त मतदान आहे। हर्षवर्धनजी, तुम्ही संसदीय कामकाज मंत्री म्हणून अनेक वर्ष सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना एकत्र ठेवून सभागृह चालवण्याचं काम केलंय, त्याच्यावर तुम्हाला याच्यातलं माहिती आहे। पण ते झालं नाही आणि त्याच्यातून काही गोष्टी घडल्या आणि ते सरकार पडलं। सांगायचं तात्पर्य, माझ्या देखत शब्द दिला होता, मी शब्द पाळला। आता ज्यावेळेस देवेंद्रजींच्या बरोबर हर्षवर्धनजी पहिले बसले, त्यांची चर्चा झाली, त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे अंकिता पण होती, राजवर्धन पण होते, असे सगळेजण होते। खुल्या मनाने चर्चा त्यांनी केली। मला देवेंद्रजींनी सांगितलं, अजित आता आपल्याला चर्चा करायची आणि त्या हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थितीत करायची। मला दिल्लीमध्ये अमितभाईंनी सांगितलं की यामध्ये महायुती झालेली आहे, आपल्यात एकोपा राहिला पाहिजे।